अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाला 9 दिवस उलटून गेले। या 9 दिवसांमध्ये ट्रम्प यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे कामांचा धडाका दिसतो आहे। एक महत्त्वाचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला तो म्हणजे अविकसित देशांना अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीला तात्पुरती स्थगिती। ट्रम्प सरकारने हा निर्णय घेताना बायडन सरकारवर मात्र मोठा आरोप केलाय। बायडन सरकारने गाझामध्ये कंडोम वितरणासाठी निधी मंजूर केला, मात्र या मदतीतून हमासने कंडोमचा शस्त्रांसाठी वापर केला असा दावा करण्यात येतोय। पाहूया काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण। गेल्या आठवड्याभरापासून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही महत्त्वाचे निर्णय घेत आहेत। त्या निर्णयांद्वारे त्यांना अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवायचे, म्हणून त्यांनी अमेरिकेकडून परदेशांना दिल्या जाणाऱ्या निधीला स्थगिती दिली आहे। त्यातील एक मदत बायडन प्रशासनाने गाझाला दिली होती। जवळपास 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 432 कोटी रुपयांची मदत गाझाला पाठवण्यात आली। मात्र ट्रम्प सरकारने त्यावरही बंदी घातली आहे। हा निधी गाझामध्ये कंडोम वितरणासाठी मंजूर करण्यात आल्याचा आरोप आताच्या व्हाईट हाऊस प्रशासनाने केलाय। ट्रम्प यांच्या परदेश मदतीवरील बंदीवरून जोरदार टीका होऊ लागली आहे। त्याचं समर्थन करण्यासाठी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मंगळवारी प्रथमच पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी गाझामधील कंडोमसाठी निधीचं उदाहरण दिलं। एलॉन मस्क यांचा सरकारी कार्यक्षमता विभाग आणि व्यवस्थापन आणि बजेट कार्यालय गाझा संबंधित निधीची चौकशी करत आहेत आणि त्यातून केवळ कंडोम वाटपासाठी एवढी मोठी रक्कम मंजूर करण्यात आल्याचं उघड झाल्याचं लेविट यांनी सांगितलं। मात्र बायडन प्रशासनातील पॅलेस्टाईन प्रकरणांचे सहाय्यक सचिव अँड्रू मिलर यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला। ट्रम्प प्रशासनाला वाईट स्वप्न पडलंय। कोणतंही सरकार केवळ कंडोम वाटपासाठी इतका निधी देत नाही। ही रक्कम स्त्रीरोग, लैंगिक आरोग्य किंवा इतर गोष्टींसाठी मंजूर केलेली असू शकते असा दावा मिलर यांनी केलाय। दरम्यान या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये एलॉन मस्क यांनी एक ट्विट करून वाद जिवंत ठेवलाय। त्यांनी हमासच्या कारवाईचा अहवाल शेअर केला आणि त्यावर उपहासात्मक टीका केली आहे। खरं म्हणजे हमास या कंडोमचा वापर काही शस्त्रांप्रमाणे करत असल्याचा दावा करण्यात येतोय। यापूर्वीही हमास कंडोममध्ये ग्रेनेड टाकून इस्रायलवर हल्ला करत असल्याचा आरोप इस्रायलने केला होता। जेरुसलेम पोस्टनेही याबाबत वृत्त दिलं होतं। याची सुरुवात 2017 मध्ये झाली। हमासने धोकादायक वायूने कंडोम भरण्यास सुरुवात केली आणि ते इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात सोडले। याशिवाय ते अनेक कंडोमचे फुगे बनवून त्यात स्फोटकं टाकत होते। स्फोटकांना जोडलेले कंडोम आणि फुगे शाळेच्या मैदानावर, शेतात आणि महामार्गावर जाऊन पडत होते। त्यामुळे अनेक जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला। अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवण्यासाठी सध्या सर्व अमेरिकन निधींवर स्थगिती लागू करण्यात आली आहे। ट्रम्प यांनी सर्वच विभागांना त्यांच्याकडून जाणाऱ्या परदेश निधीचा पूर्ण आढावा घेण्यास सांगितलंय। त्यातून आता बायडन सरकारवरही निशाणा साधला जाऊ लागलाय। तर ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर फेडरल न्यायाधीश लॉरेन एल अलीखान यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे। काँग्रेसनं आधीच या निधीला मान्यता दिलेली असताना अशा प्रकारे निधी गोठवणं बेकायदेशीर असल्याचं मत न्यायाधीशांनी नोंदवलंय। मात्र ही कारवाई तात्पुरत्या अवलोकनासाठी आहे आणि ते ट्रम्प यांच्या अध्यक्षीय अधिकारातच आहे असा दावा ट्रम्प प्रशासनाकडून केला जातोय। मात्र या निधीचा आढावा घेताना होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे अमेरिकेतलं वातावरण निवडणुकांनंतरही ढवळून निघतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।